लांब नका जाऊ हां. त्यांचा हा एरियाच आहे का? हा एवढा एरियाच आहे. नाद कुठून मिळतात मग? नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये वैतरणा नदीच्या मध्ये भागी असलेलं तिडसेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी. बघा, आमचा ग्रुप नाशिकवरून आम्ही इथे आलेलो आहे आणि या मंदिराला आता आपण भेट देऊया. खूप प्राचीन मंदिर आहे. बाजूला देव मासे आहेत. इथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते आणि या परिसरातील सर्व लोक या प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी येतात. चला आपण आता पहिल्यांदा या मंदिराचं दर्शन घेऊया. पाठीमागे बघा, ही वैतरणा नदी आहे. त्याच्या पाठीमागे मोडक सागर नावाचं धरण आहे. त्या धरणाचा हा पाण्याचा प्रवाह आहे. हा पुढे वाडा आणि नंतर मनोर होऊन ही समुद्राला जाऊन भेटते. बरं का, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आता उभे आहोत. आता मंदिरात आपण प्रवेश करतो आहोत. खूप प्राचीन मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि आता हा आपण परिसर बघूया. हॅलो, इथे श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप मोठी म्हणजे चांगल्या प्रकारे यात्रा भरते छोटीशी. आणि महाशिवरात्रीला खूप मोठं एकदम इथे यात्रा भरते. परिसरातून भरपूर लोक इथे येतात. आणि खूप जबरदस्त यात्रा इथे महाशिवरात्रीला भरते. आणि त्याच्यानंतर होळीला सुद्धा इथे एक छोट्या प्रकारे एक बाजार भरतो चांगल्या प्रकारे. बघा, काय छान निर्मळ असं पाणी वाहत आहे. हे पाणी बघून असं वाटतंय छानपैकी अशी आंघोळ करून घ्यावी. शुद्ध आणि निर्मळ पाणी वैतरणा नदीचं पाणी आहे. इथे हा एक छोटासा बंधारा आहे. त्या बंधाऱ्यावरून बघा, हा पाण्याचा प्रवाह खडखडताना आपल्याला वाहताना दिसतो आहे. त्याचा आवाजही तुम्हाला कदाचित येत असेल. लांब नका जाऊ हां. त्यांचा हा एरियाच आहे का? हा एवढा एरियाच आहे. नाद कुठून मिळतात मग? खडखडता प्रवाह आणि या ठिकाणी असणारे हे मासे बघा, तुम्ही बघू शकता किती मासे या ठिकाणी नैसर्गिकरित्या पाण्यामध्ये संचार करीत आहेत. असं सांगितलं जातं की या माशांमध्ये देव मासा आहे.